नमस्कार सगळ्यांना. आज आपण हेजिंग म्हणजे काय हे बघणार आहोत. हेजिंग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. लोक स्टॉक फ्युचर्समध्ये किंवा इंडेक्सचा वापर करून आपल्या पोर्टफोलिओला कसं हेज करतात ते आज आपण बघणार आहोत. मी काय करणार आहे, मी तुम्हाला एक छोटीशी स्क्रीन शेअर करणार आहे आणि आधी आपण त्याच्या आधी ना विविध प्रकारचे हेजिंग पोझिशन्स काय असतात हे आज आपण बघणार आहोत. मग आपण पहिले डेफिनेशन हेजिंगची समजून घेऊया. शॉर्ट हेजिंग काय, लॉंग हेजिंग काय, क्रॉस हेजिंग काय, हे आपण आज समजणार आहोत. सर्वात पहिले आपण हेजिंगचं अर्थ, त्याचं मीनिंग जाणून घेऊया. हेजिंग एक विविध प्रकारची एक इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज मेड विथ इंटेन्शन टू रिड्यूस द रिस्क इन ॲडवर्स प्राइस मुवमेंट ऑफ अन ॲसेट. म्हणजेच काय, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या अगेन्स्ट जात असेल आणि जर आपल्याला त्या गोष्टीची रिस्क किती आहे माहीत नसेल, तर असे काही टूल्स शेअर मार्केट्समध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट्समध्ये असे अवेलेबल आहेत ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हणतो. आणि त्यातून आपल्याला हेज करता येतं कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन. नीट लक्षात घ्या, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स, करंट मंथ, नेक्स्ट मंथ आणि फार मंथ असे 3 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. तुम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टनी तुमच्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे, तुमच्या अभ्यासाप्रमाणे तुमच्याकडे असलेल्या इन्व्हेस्टमेंट्सला हेज करू शकता. हेच मला ह्या डेफिनेशनमधून तुम्हाला सांगायचं आहे. नॉर्मली अ हेज कन्सिस्ट ऑफ टेकिंग अँड ऑफसेटिंग ऑफ अपोजिट पोझिशन. म्हणजे मार्केट जर वर जाणार असेल आणि जर तुम्हाला असं माहीत असेल की बाबा मार्केट वर जाणार, कारण तुम्ही शेअर्स एखादा घेतलात म्हणजे काय, नक्की तो वरच जायला पाहिजे म्हणूनच आपण बाय करतो. पण समजा तो एक्झॅक्टली अपोजिट जायला लागला तर, आणि तुमचा लॉस व्हायला लागला तर, ती मॅनेजमेंट करण्यासाठी आपण हेजिंग करतो. त्याला आपण शॉर्ट पोझिशन्स म्हणतो. मग आपण पहिले हेजिंगचे प्रकार बघून घेऊया. व्हॉट इज लॉंग हेजिंग? एखादी गोष्ट ज्याला आपण इथे लिहिलेलं आहे मी, इट इज नथिंग बट द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पोझिशन दॅट इज बायड फॉर द पर्पज ऑफ प्राइस स्टॅबिलिटी ऑन अ परचेस. बरेचसे लोक जेव्हा मार्केट्समध्ये शॉर्ट्स क्रिएट करत असतात, किंवा तुमच्यासारखे लोक किंवा एखादा इन्व्हेस्टर ज्यांनी शॉर्ट पोझिशन घेतली असेल, तर त्याला फ्युचरमध्ये लॉंग पोझिशन घेऊन त्याला हेज करता येतं. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज लॉंग हेजिंग. एक्झॅक्टली अपोजिट पोझिशन. शॉर्ट हेजिंग मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही स्टॉक बाय केला असेल आणि तो जर स्टॉक बाय केला याचा अर्थ काय, तो वरतीच जायला पाहिजे ह्या एक्सपेक्टेशननी आपण बाय करतो. पण समजा तो पडला तर काय, म्हणून तुम्ही शॉर्ट करता. त्याला आपण शॉर्ट हेजिंग असं म्हणतो. मग शॉर्ट हेजिंगची डेफिनेशन पण तुम्हाला आता कळली असेलच. अ शॉर्ट हेज अन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी हेज्ड अगेन्स्ट द रिस्क ऑफ डिक्लाइनिंग द ॲसेट प्राइस. एखादी गोष्ट पडणार असेल तर त्या पडण्याच्या स्पीडला किंवा त्या पिकअपला किंवा त्या ड्रॉपला तुम्ही कसं मॅनेज करायचं, दॅट इज कॉल्ड एज शॉर्ट हेजिंग. ह्याच्यामध्ये सुद्धा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्ड असतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स असं एक डेरिव्हेटिव्ह सेगमेंट असतं इन्व्हेस्टमेंट्समध्ये. आणि क्रॉस हेजिंग म्हणजे काय, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. जर तुम्ही एखादा पोर्टफोलिओ बनवलाय 2 स्टॉक्समधला, एखादा समजा IOC घेतलाय आणि तुम्ही एकदा BPCL घेतलाय, आणि दोन्ही स्टॉक्स तुमचे समजा नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये आहेत किंवा नॉन परफॉर्मिंग आत्ता प्राईजमध्ये आहे आणि तुम्हाला त्याच्यातनं दोन्हीमधनं नुकसान होत आहे, किंवा दोघांचं तुम्हाला रिस्क आता मॅनेज करता येत नाही, किंवा एखादं कॉन्ट्रॅक्ट असं आहे की शेअर्स तर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये पण त्याचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला अवेलेबल नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मला TCS घ्यायचं असेल तर TCSचं माझ्याकडे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. समजा एखादं मला रिलायन्स घ्यायचं आहे तर माझ्याकडे रिलायन्सचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. पण एखादा असा स्टॉक असेल ज्याच्याकडे फ्युचर कॉन्ट्रॅक्टच अवेलेबल नाही, मग त्यावेळेला क्रॉस हेजिंग अंमलात आणलं जातं. मग ते कमोडिटीद्वारे किंवा कुठल्या दुसऱ्या स्टॉकद्वारे तुम्हाला अप्लाय करता येतं. उदाहरणार्थ गोल्ड बघा,
ॲल्युमिनियम, सिल्वर, एनिथिंग. इट कॅन बी एनी ॲसेट, बट इट इज लाईक अ क्रॉस हेजिंग. दोन गोष्टी घेतलेल्या आहेत ऑलरेडी, लॉस मेकिंगमध्ये, त्याचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट समजा तुमच्याकडे नाही आहेत आणि तो लॉस तुम्हाला वाचवायचा आहे. इट कॅन बी अन इंडेक्स ऑल्सो. तुम्ही निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता, तुम्ही गोल्डमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. त्याला आपण क्रॉस हेजिंग असं म्हणतो. मग मी तुम्हाला एक एक्झाम्पलद्वारे इथे समजवण्याचा प्रयत्न करतो. मग मी इथे काय केलंय, मी तुम्हाला समजण्यासाठी एका साईडला रिलायन्स इंडस्ट्रीजचं फ्युचर घेतलेलं आहे आणि एका साईडला रिलायन्स इंडस्ट्रीज प्लेन, ज्याच्यात कॅश सेगमेंटमध्ये लोक क्वांटिटीमध्ये बाय आणि सेल करतात. मी सांगितलेल्याप्रमाणे फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये तुम्हाला फ्युचर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तुम्हाला मिळतं, जे 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड आणि रिस्क मॅनेजमेंट करता येते. आणि कॅशमध्ये ही स्क्रीनची एक शेअर केलेली डिटेल्स व्हॅल्यू इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. राईट हँड साईडला जी व्हॅल्यू आहे कॅश सेगमेंटमधली ती आहे 1930 आणि लेफ्ट हँड साईडला म्हणजे एक्झॅक्टली फ्युचर जी प्राईस आहे ती 1934.70 आहे. म्हणजे आत्ता फ्युचर हे पुढे आहे कॅश सेगमेंटपेक्षा, म्हणजे 4 रुपये प्रीमियमनी फ्युचर प्राईस जास्ती आहे. मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की समजा एखादा इव्हेंट येणार असेल किंवा एखादा मोठा इव्हेंट जो इकॉनॉमिकल असेल, उदाहरणार्थ इलेक्शन्स म्हणा किंवा RBI मीटिंग, प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा कंपनी रिझल्ट्स म्हणा, अनाउन्समेंट्स म्हणा, काही म्हणा. आपण जेव्हा नॉर्मली शेअर बाय करतो तेव्हा तो शेअर वर जाईल ह्या एक्सपेक्टेशननी आपण शेअर बाय करतो. समजा एखादा मोठा इन्व्हेस्टर असेल ज्यांनी 500 शेअर घेतले असतील किंवा ज्यांनी 250 शेअर घेतले असतील, त्याची कमीत कमी लागत जर तुम्ही 1930 इंटू 250 केलं तर जवळपास 4.5 लाखाच्या आसपास येते. म्हणजे जर तुमचे आज, तुमच्या समजण्यासाठी मी असं सांगतो की समजा एखाद्याने 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये, तर तो त्या एक्सपेक्टेशन्सनी करतो की स्टॉक हा वर जाणार आहे. तो पडेल ह्या एक्सपेक्टेशननी कोणीही स्टॉक बाय करत नाही. असतात बरेचसे लोक की जे स्टॉक असेच बाय करतात, लागला तर लागला तुक्का, नाही तर जाऊ दे. पण तसं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स होत नाही. समजा चुकून अनावधानाने एखाद्याच्या हातून चूक झाली आणि त्याचं एक्सपेक्टेशनप्रमाणे जर स्टॉक्समध्ये रिटर्न यायला नाही लागले आणि त्याला निगेटिव्ह रिटर्न यायला लागले, तर त्यावेळेला तो त्याची रिस्क मॅनेजमेंट फ्युचरच्या हेजनी करू शकतो किंवा इंडेक्सच्या कॉन्ट्रॅक्टला सुद्धा शॉर्ट करून तो रिस्क मॅनेजमेंट करू शकतो. म्हणून जेव्हा आपण रिस्क मॅनेजमेंट करतो तेव्हा आपल्याला बीटा किती आहे हे माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की असं समजतो मी की समजा रिलायन्सचा बीटा 1 आहे आणि मार्केटचा बीटा म्हणजे निफ्टीचा सुद्धा बीटा 1 आहे. जर निफ्टी वर गेली तर रिलायन्स सुद्धा वर जाणार, निफ्टी खाली आली तर रिलायन्स सुद्धा खाली येणार. मग जर तुम्हाला असं माहिती आहे की मी रिलायन्स स्टॉक घेतलेला आहे आणि आता 2-3 महिन्यांनी इव्हेंट आहे आणि आता इलेक्शन समजा सरकार बदललं किंवा परत काही झालं किंवा RBIने काही डिसिजन्स घेतले जे कंपनीसाठी चांगले नाहीत, जेव्हा कंपनीचे रिझल्ट्स काही चांगले नाहीत, कुठलाही एखादा इव्हेंट, त्याच्यामुळे तुमच्या शेअरला जर नुकसान होत असेल तर तुम्ही इंडेक्स शॉर्ट करून, म्हणजे इंडेक्स खाली पडणार आहे असं तुम्ही सांगून कॉन्ट्रॅक्ट सेल करू शकता. म्हणजे काय होईल की समजा रिलायन्स उद्या 10% करेक्ट झाला आणि तुम्ही जर विथ एक्सपेक्टेशन इंडेक्स सुद्धा 10% करेक्ट होणार आहे असं जर तुम्ही शॉर्ट केले पोझिशन, अर्थात त्याच्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट थोडी असणं आवश्यक आहे, कारण रिस्क मॅनेजमेंट हे तेच लोक करू शकतात ज्यांच्याकडे एक सबस्टॅन्शियल अमाऊंट अवेलेबल असते. कारण FNO सेगमेंटमध्ये यूट्यूबवरती सुद्धा बरेच व्हिडिओ असतील, ऑप्शन्समध्ये कॉल बाय घ्या, पुट बाय घ्या असे सांगून तुम्हाला लुक्रेटिव्ह ऑफर देणारे सुद्धा बरेच तुम्हाला मेसेजेस सुद्धा येत असतील. पण त्याच्यात रिस्क किती आहे हा अभ्यास करून इन्व्हेस्ट करण्याचा भाग आहे. मग माझा हा व्हिडिओचा प्रयत्न हाच आहे की तुम्ही
क्रॉस हेजिंग, लॉंग हेजिंग आणि शॉर्ट हेजिंग हे 3 प्रकार मी तुम्हाला डेफिनेशनमध्ये समजावण्याचा प्रयत्न केला. मग आता आपण एक्झॅक्टली क्रॉस हेजिंगचं एक उदाहरण तुमच्या समोर घेऊया. पण त्याच्या आधी मी तुम्हाला रिलायन्सचा जो काही बीटा आहे किंवा जे काही कॅल्क्युलेशन आहे ते अजून एका स्क्रीन शेअर करून तुम्हाला सांगतो. न्यू शेअर. बघा, इथे वेबसाईट आहे topstockresearch.com म्हणून. त्याच्यामध्ये तुम्ही रिलायन्स टाकलं, फ्युचरचे किती कॉन्ट्रॅक्ट आहे ते इथे दिलेलं आहे. 25 फेब्रुवारीची जी प्राईज आहे ती 1934.70 आहे आणि आत्ताची जी करंट प्राईज आहे, मार्केट प्राईस, मी मार्केट प्राईस म्हणतोय, ती 1930.65 आहे. म्हणजे कॅश सेगमेंटमधली जी प्राईज आहे ती 1930.65 आहे आणि जी फ्युचरची प्राईज आहे ती 1934.70 आहे. म्हणजे फ्युचर हे पुढे आहे आणि एप्रिल महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा अवेलेबल आहे. त्याची करंट प्राईस पण सेम आहे आत्ताची कॅश सेगमेंटची, पण त्याची फ्युचर प्राईस बघा किती आहे, 1949. किती प्रीमियममध्ये ते चाललंय. म्हणजे लोकांचे एक्सपेक्टेशन असे सुद्धा आहेत की कदाचित हा स्टॉक एप्रिल महिन्यापर्यंत परत चांगल्या मोडमध्ये जाऊ शकतो. पण डिपेंड्स, त्याच्यात व्हॉल्यूम आहे, त्याच्यात ओपन इंटरेस्ट आहे, हा सगळा वेगळा भाग आहे अभ्यासाचा. पण मला तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे, मला जे मिनिंग किंवा जे सार समजायचे ते काय आहे की आपण शॉर्ट पोझिशन करून किंवा लॉंग पोझिशन करून, आपण जर शॉर्ट असू तर आपल्याला लॉंग पोझिशन करावी लागेल, आपण जर लॉंग असू तर आपल्याला शॉर्ट पोझिशन करावी लागेल. कशासाठी? रिस्क मॅनेजमेंटसाठी. आयदर इट कॅन बी इंडेक्स, आयदर इट कॅन बी स्टॉक्स, आणि इट हॅज टू बी थ्रू डेरिव्हेटिव्ह सेगमेंट ओनली, ज्याला आपण फ्युचर्स आणि ऑप्शन्स असं म्हणतो. मी इथे तुमच्यासाठी नोट डाऊन केलेलं आहे. एखाद्या माणसाने टोटल परचेस शेअर्स 250 क्वांटिटी हे शेअर्स घेतलेले आहेत. त्याची टोटल व्हॅल्यू कॅशमधली 4,83,675 आहे. किती? 4,83,675. एवढी अमाऊंट त्याची ऑलरेडी कॅशमध्ये समजा इन्व्हेस्टेड आहे. आणि येत्या 3 महिन्यामध्ये किंवा येत्या 2 महिन्यामध्ये असा एखादा इव्हेंट आहे, किंवा समजा RBI डिसिजन आहे, किंवा कंपनीचं काही मेन डिसिजन आहे, किंवा असं समजा की आपल्या इकॉनॉमीमध्ये एखादा इलेक्शनचा टाइम आहे, कुठलाही इव्हेंट असू शकतो. आणि त्या इव्हेंटला तुम्हाला अशी भीती आहे की अरे समजा मार्केट जर करेक्ट झालं किंवा मार्केट खाली आलं तर हा माझा स्टॉक मला लॉस देऊ शकतो, हा माझा स्टॉक खाली जाऊ शकतो. म्हणजे जी काही माझी आज कॅशमधली इन्व्हेस्टमेंट आहे 4,83,675 रुपये, ती आयदर माझी निगेटिव्हमध्ये जाऊ शकते. मग अशा वेळेला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्सला तुम्हाला हेज करता येतं. मग तुम्ही काय करता? तुम्ही NSEच्या वेबसाईटवर जाऊन, तुम्ही डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये जाऊन तुम्ही चेक करता की असे कुठले कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे मला शॉर्ट करता येतील. मग ते मी तुम्हाला समजवल्याप्रमाणे करंट मंथ, नेक्स्ट मंथ किंवा फार मंथ ह्यातले कुठलेही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ते शॉर्ट करू शकता अगेन्स्ट द कॅश. अगेन्स्ट द कॅश यानी होणार काय की समजा इथनं माझी कॅश सेगमेंटमधली प्राईस पडली 4,83,000 माझं समजा नुकसान झालं, समजा 50,000, आणि मी जर फ्युचर सेगमेंटमध्ये शॉर्ट असेल किंवा फ्युचर प्राईसमध्ये मी शॉर्ट केलेलं असेल तर ॲटलिस्ट माझं मंथचं कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे ह्या इव्हेंटच्या जवळपास किंवा ह्या इव्हेंटला हा स्टॉक कोलॅप्स झाला किंवा जोरात खाली पडला, 10% करेक्शन झालं किंवा 15% करेक्शन झालं, तर तुम्हाला इथून नुकसान झालं असेल, पण फ्युचर सेगमेंटमधनं तुम्हाला प्रॉफिट झालेलं असेल, कारण तुम्ही शॉर्ट पोझिशन होतात. तुम्ही काय सांगितलं होतं की मला असं वाटतंय मार्केट पडणार आहे. मग तुम्ही कदाचित निफ्टी शॉर्ट केलं असेल त्यावेळेला. तुम्ही असं सुद्धा करू शकता की एखादा इंडेक्स तुम्ही त्याच्या अगेन्स्ट शॉर्ट करू शकता. कारण मी तुम्हाला मागचा एक व्हिडिओ सांगितला होता, त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं, हाय बीटा स्टॉक्स. समजा रिलायन्सचा बीटा आणि निफ्टीचा बीटा, दोघांचाही बीटा 1 आहे. तर समजा निफ्टी जर 1% मूव्ह वरती गेली तर रिलायन्स सुद्धा 1% मूव्ह वरती जाणार आहे. जर रिलायन्स 10% मायनस झाला तर निफ्टी सुद्धा 10% मायनस होणार आहे का? नाही.
म्हणून तुम्हाला सांगतो वेटेज माहिती पाहिजे तुम्हाला. एक्झॅक्टली 10% निफ्टी मायनस होईल का नाही, पण तुमचा जो काही लॉस आहे तो तुमचा इथून रिकवर होऊ शकतो. कारण आपण दोघांचा बीटा तुमच्या समजण्यासाठी मी 1 घेतलेला आहे. तुमच्या माहितीसाठी, कॅल्क्युलेशनसाठी दोघांचा बीटा मी आत्ता 1 समजतोय. बीटा हा स्पीड, रिस्क आहे. ही तुम्हाला investing.com वरनं माझा मागच्या व्हिडिओची मी इथे एक लिंक टाकतो तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही बीटाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि हाय बीटा स्टॉक्स कसे ट्रेड करायचे हे सुद्धा मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कशी करू शकता हा त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ होता. तर मी काय करतो, माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि रजा घेतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.